हा जो ब्रिज आहे ना, मगाशी तुम्हाला जो ब्रिज दाखवला, आपल्या विहिरीच्या पाण्यात माती असते. हे बघा किती मोठा पण आहे. आता जवळच लागले. गुड मॉर्निंग सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी सदैव स्वतः तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा आपला कोकणातला दुसरा दिवस, 10:30 वाजलेत अँड आपण आता चाललो आहोत गंगेचे दर्शन घ्यायला. खूप 2-3 महिने झालेत गंगा आलेली आहे गावात आणि अजून आहे. सो आता आपण जाणार आहोत. तयारी झाली आहे. लवकर जायचं होतं पण मी थोडा उशिरा उठलो आणि आता निघणार आहोत आपण. गाडी तयार झालेली आहे मस्तपैकी, कोल्ड स्टार्टवर ठेवली आहे. आता गरमी खूप आहे कोकणातसुद्धा, म्हणजे असं वाटत होतं की इकडे नसेल पण इकडे पण खूप आहे. रात्री पण लाईट जात होती, तर झोप मोड तर 4 वाजता मस्त झालेली, म्हणून थोडा उशिरा उठलो. आणि आता तेच लाईट गेलेली, तेच सांगत होतो. आणि मग आता आपण फटाफट निघूया. तुमचा पण टाईम जास्त घेत नाही, फटाफट गाडीत बसूया. आणि आता हा रस्ता एकदम मस्त झालेला आहे कोकणातला, बघू शकता. पण डोंगरगावातून जाऊया ना रे. हो, डोंगरगाव. एवढे भारी रस्ते झालेत कोकणातले, गाडी चालवायला पण खूप मजा येते. आधी एक टाईम होता आहे रस्त्यांवर खड्डे असायचे आणि पण आता एकदम स्मूथ झाले, एकदम मक्खनसारखे रस्ते आहेत. आणि आता आपल्यासोबत आहेत भाऊ काका. भाऊ काका कुठे? राजापूरला. हो, गंगेला. हां. आणि पाठी बसलेत काका पप्पा आई. हाय करा, हाय. सो आता आम्ही पटापट ड्रायव्हिंग करतो शांतपणे, मस्तपैकी एकदम रिलॅक्स होऊन मस्त रस्त्यावर, आणि मग तिकडे पोहोचून रिटर्न येऊन तुम्हाला. आता आपण आतल्या रोडनी आलो आणि हा हायवे तुम्हाला दिसतोय. हा डोंगर फाटा यायला म्हणतात, डोंगरामध्ये जातो आपण आलोय ते डोंगरटिटामधून ना. डोंगरटिटा मार्गेने आपण आलो आणि हा आता हायवे डायरेक्ट जातो राजापूरला. हा दिसतोय बोर्ड मुंबई. इकडे ह्याच्या पुढे कोकणचा या रस्त्यावरचा सगळ्यात मोठा ब्रिज आहे. पुढे दिसतोय तो. सो पुढे सगळ्यात मोठा ब्रिज लागणार आहे, तुम्हाला दाखवतो तो. ह्या रस्त्यावरचं, ह्या रस्त्यावरती मुंबई गोवा. आपण मुंबईला नाही जाणार आहोत, आपण राजापूरला जाणार आहोत. सो तुम्हाला ब्रिज पण दाखवतो. हां. ब्रिज बघितलं तुम्ही, तो होता मुंबई गोवा हायवेचा सगळ्यात उंच ब्रिज, बरोबर ना? उंच ब्रिज होता तो. तर आता आपण थांबलोय राजापूरला मम्मम करायला, नाश्ता करायला, जो केला नाही आहे. सो स्लोपिंगला मस्त गाडी लावली आहे, परफेक्ट पार्किंग, आणि आपली लाल परी चालली आहे. तिथे कुठलं फेमस आहे राजापूरचा हॉटेल, तर तिकडे आता नाश्ता करू आपण. आहे काय? हां, पोहे तर भारी लागतात. आणि घेतली लस्सी. सर्दी झाली आहे पण तरी लस्सी आज नाही जाणार. चांगलं आहे क्वालिटी, टेस्ट पण चांगली आहे पोह्याची. भजी घेतलेली, वडापाव आणि मिसळपाव आणि आईनी पोहे. कसं आहे? भारी आहे. तर आता पटापट खाऊन घेतो आम्ही आणि मग इथून आपण निघूया गंगेला जायला. तर आता आम्ही निघालो तिथून नाश्ता करून. स्पेशली आता या लोकेशनला येऊन थांबलो आहे रिझन दाखवायला. हा जो ब्रिज आहे ना, मगाशी तुम्हाला जो ब्रिज दाखवला की मुंबई गोवा हायवेचा सगळ्यात मोठा ब्रिज, तो हा इथून दिसेल. मगाशी आपण वरतून गेलो पण ॲक्च्युअलमध्ये तो किती मोठा आहे हा बघा. आणि हा जो ब्रिज दिसतोय हा आपला जुना ब्रिज आहे मुंबई गोवा हायवेचा.
हा जुना रस्ता होता, आता हा डायरेक्टली रस्ता गेला आहे. अर्थ ह्याचं दाखवायचं की आपल्या कोकणातले रस्ते खूप सुधारले आहेत, म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षाही जास्त सुधारले गेले आहेत रस्ते आणि मस्त रस्ते बनले आहेत, खूप टाईम वाचतो. चला आता आपण गाडीत बसूया आणि निघूया गंगेला. सो आता आपण पोचलो आहोत गंगेला. इथे पार्क केली गाडी, आई दिसते तिकडे, आणि ही सगळी पार्किंग आहे इकडे. धमाल म्हणजे ही पेड पार्किंग आहे. आम्ही विचारलं तर 15 दिवस आधीच चालू केलेत म्हणतात. 50 रुपये पेड पार्क. जाऊ दे, लहान पूर्वी होत्या, ठीक आहे जाऊ दे. म्हणजे गव्हर्नमेंट नाही आहे, प्रायव्हेट पार्किंग आहे ती. ठीक आहे चलता है. हा एंट्रन्स. चला आता आत जाऊ. हो वहिनी हे बघा, हे दोन आमचे आहेत, नंतर घेऊन जायला लागतं ना. अच्छा मग नंतर घेऊन जाऊ तुम्हाला. या स्टॉल म्हणून आम्ही घेतलं सगळं. काय काय घेतलं? दोन जग घेतले हे. हां आणि हे नंतर घ्यायचे. अच्छा. सो कपडे बदलून घेतलेत. तिथे चेंजिंग रूम पण आहे, सो तिकडे चेंज करता येईल. आई तर तेच घालून आलेली, काका पण. मी आणि बापाने चेंज करून घेतलं. पर्स ठेवू का? हाफ पॅन्ट. एकदम तुझ्या बॅग. नको राहू दे, राहू दे, राहू दे. हां दे ना. टेम्परेचर आहे. हां आता हे 9 कुंड झालेले आहेत सगळे. आता जायचं आहे मेन इथे खाली. उभे घ्या ते. घेतलं तुम्ही घेतलं घ्या ना. बस बस. हां मग सगळ्यांनी जा बस. 9 कुंड. हां 9 कुंडातून सगळं झालं आहे. आता गंगा पूजन करायला जायचं आहे. आधी कपडे बदलून घ्यायला. सगळं मस्त ओलं ओलं झालं. हाय का रिकाम आहे? तर आता गंगा पूजन करूया. फ्रेश हो आधी, कपडे चेंज करूया, सुकूया आधी, आणि गंगा पूजन करून घेऊया. कसं वाटलं? मस्त. पण मी आधी ना स्टार्टला थोडं घेतलं. त्यांनी ओळखलं एकदम डोक्यात. तुमचं नाव काय? माझं नाव नम्रता गुरव. नम्रता गुरव. सो आम्ही यांच्याकडे आता थांबलो स्टॉलवर. इथून घेतोय. 25 वर्षापासून दुकान आहे. 25 वर्षापासून दुकान आहे. मग ते 10 वर्ष पावसात येते ना, म्हणून आम्ही बंद ठेवलं होतं. मग आता परत चालू केलं. हे माझ्या भावाचं दुकान आहे. माझं तिथे आंब्याच्या झाडाखाली दुकान असं तिकडे. पण हे बरं केलं, चेंजिंगसाठी एकदम प्रॉपर झालं आहे. त्याच्यामध्ये खडी वगैरे आहे. हां बायकांना प्रॉब्लेम व्हायचा. आहेत पण ते खूप घाण आहेत. तुमच्याकडे जाऊ शकणार नाही, वास खूप येतो. म्हणून इकडे रूम बनवल्या मी. कसं मस्त पडदे लावून, सो लेडीज आणि जेंट्स याच्यात जाऊ शकतात आतमध्ये. तुम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे ना, मग या साईडने जायचं, लेफ्ट साईडने हां आतमध्ये. मग तिथून गंगावतीची ओटी करून बाहेर निघायचं, दत्ताच्या मंदिरात जायचं, शंकराच्या मंदिरात, म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण, एक वर्षा पूर्ण. काशी कुंडाला. हां बोल.
पाणी आहे नदीचं पाणी. मंगलाष्टकामध्ये जी आहेत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, चंद्रू, मैत्री, कमलावती अशी नावं आहेत. त्या नद्या इथे आलेल्या आहेत. त्या काळात कशा आल्या याच्यासाठी शोध घेतला गेला, पण त्यांना काही अंत मिळाला नाही. तशाच ठेवल्या आणि ती कुंड बांधली. ही म्हणून ह्या ठिकाणी लोक येतात. ही काशीतली गंगा आहे म्हणून काशी कुंड म्हणतात. काशीतल्या पाण्याचं टेम्परेचर ह्या पाण्याचं टेम्परेचर एकच आहे. आणि आपल्या विहिरीच्या पाण्यात माती असते थोडा, त्यामुळे पूर्वी होतो काही वर्षांनी. ह्याच्यात काही होणार नाही. आता इकडे आंघोळ करण्यात सगळं करते, पण पाण्यात काही निर्माण काही किटाणू वगैरे काहीच नाही. काहीच सॅम्पलसाठी तुम्ही ठेवून बघा. एक पार्टी देवाजवळ ठेवून बघा, काही होणार काहीच नाही. नाही. पवित्र आहे. हां कशी आली काय विचार इथे कशी आली गंगा? ते काय सांगणार 13व्या शतकात आलेली आहे. 13व्या शतकात. आता 20व्या शतक 21व्या शतक 21व्या शतक. मध्यंतरीच्या काळात येत नव्हती, आता पुन्हा रेग्युलर यायला लागली. खूप जण वैज्ञानिक पण शोध लावलेला पण काहीच नाही भेटलं ना. ते मिळणारच नाही. हा दैविक ते शक्ती तयार झालेली चमत्कार आहे. एक वैज्ञानिक जसा दैविक चमत्कार घेऊन आला तर तोच उत्तर काढू शकतो. बाकी नाही कोणत्या गोष्टी मानवजनी नाही करू शकणार. प्रयत्न आहे चालू आहे. त्यांचं नाव विचार. आपलं नाव घुगरे. घुगरे. हाच गाव माझा. हाच गाव माझा. मी तुम्ही दिवसभर इकडे असता. गंगा आल्या पण इथे जाऊ. आम्ही ह्याच्यावरती 4 मार्चच्या ह्याच्यात आले ना गंगा. हो मार्च. म्हणून चालूच आहे. इथे पाय पडू. गरमीत गरजेचं आहे. काय आईस्क्रीम पण ठेवतात? आईस्क्रीम गरमीत हे भेटलं तर बस होऊन जातं. कोकम. असं कोकम भेटलं आहे गरमीत प्यायला. हे एकटंच आहे वाटतं दुकानाकडे. थंडा वाटतं वरती. मला नाही वाटत काय. तुला पाहिजे अजून एक? अजून एक द्या कोकम. आता हे रोज आहे ना? रोज आहे. कोकम आहे कोकम. आगे कोकम घ्या. ऑरेंज बिरेंजपेक्षा कोकम बरं आहे. ऑरेंज प्यायले. ऑरेंज प्यायलेले. तुमच्या लक्षात 15. हां मला बघून माझं कोकम बघून आईने पण घेतलं कोकम प्यायला. चल घेतलं आहे. बाबा गेले तिकडे. मी कंदी पेढे घेतलेत मस्तपैकी. कंदी नाही आहे काय, कलाकंद. कलाकंद घेतले. एक चला. व्हाईट आहे, एक ब्राऊन. हां आता मस्त पीत वर जायचं. आधी इथे आणि इथे वर रेडीसाठी चेंजिंगसाठी होतं, बट आता पडीक झालं आहे सो बंद केलं आहे ते. आणि खाली आहेत आता प्रॉपर. सो आता दर्शन घेऊन आम्ही निघालो इथून गंगेचं. तुम्हाला पण कसं दर्शन भेटलं मला नक्की सांगा, कमेंट करा. अजून आहेत पावसाचा चालू झाला की गंगा जाईल ना आता. उन्हाळ्यात ना. भारी वाटलं, मस्त वाटलं गंगेचं दर्शन घेऊन. हां पावसाळा चालू झाला की मग गंगा जाईल इथून. पण यावेळी खूप वेळ थांबली आहे गंगा. तरी 3 मार्चमध्ये आली ना. मार्च, एप्रिल, मे, जून 3 ते 4 महिने झाले. 23 मार्च. हां 23 मार्चला आली आहे. आता 3 महिने. तर आता इथून निघालो आहे. आता कुठे चाललो आहे आपण? आपण जातोय लांजाला. आता लांजाला चाललो आहे आणि फणसाची झाडं घ्यायला. दाखवतो तिथे नर्सरी आहे. तर आता आधी जाता जाता आपण CNG पंप शोधणार आहोत, कारण आपला CNG डाऊन झाला. अशोका CNG भरू आणि मग पुढे लांजाला जाऊ. सो स्टे ट्यून्ड.